असं कसं म्हणू शकतो? मराठा ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्यांना कुणबी हे ओबीसीचं आरक्षण दिलं जाणार आणि ज्यांच्याकडे नोंदी नाही आहे त्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण दिलं जाणार. मराठ्यांच्या हाती काही लागले नाहीये, त्या बाबतीत चर्चा करण्याची टीका केली. गोष्ट अशी आहे की हा कुणबी ज्यांचे दाखले त्यांच्या संदर्भातला निर्णय आहे. मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं त्याला आपण प्युरिटिफिकेशन दिलेलं आहे आणि या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते. त्याच्यासाठी 1.5 लाख लोक सर्वेक्षण करतायत आणि 1 आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पिरिकल डाटा उपलब्ध होईल. त्याच्यामुळे राणे साहेबांना जे अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल. ही कारवाई स्वतंत्र आहे. मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न जाता देणं. स्थिती आहे की मराठी शाळा बंद पडतात. एक गोष्ट अशी आहे की आता राजसाहेबांनी तुम्हाला सूचना दिली आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय की सेमी इंग्लिश अधिक मजबूत करायचं आणि त्याच्यामुळे काही विषय सेमी इंग्लिश मध्ये असतात आणि ते आम्ही स्ट्रेंथन करतोय. तुम्ही बघितलेलं आहे की हल्ली असं झालेलं आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे, मुलांचं काही झालं तरी चालेल अशी जी भूमिका मुलं घेतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येतं त्यांनी सेमी इंग्लिशमध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे आम्ही सेमी इंग्लिशमध्ये काम करणाऱ्या मुलांची मागणी केलेली आहे. परंतु एकंदर जी आंदोलनं वगैरे होतात या पार्श्वभूमीवर जी मुलं सिलेक्ट होतील सगळ्यांची वेगळी ज्यांना इंग्रजीमध्ये शिकवता येतं की नाही याची वेगळी चाचणी हे आमचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आपल्या इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूट मार्फत ही चाचणी होईल आणि त्याच मुलांचं सिलेक्शन सुद्धा होईल आणि त्याच्यामुळे जी सूचना त्या राजसाहेब सांगत होती त्याची सुद्धा अंमलबजावणी या वर्षीमध्ये आम्ही करतो आणि सेमी इंग्लिश स्ट्रेंथन करतो आणि त्याच्यामुळे मराठी बंद पडतो. काल तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आरक्षणाचा. आज नारायण राणे